आजरा तालुक्यातल्या घाटकरवाडीच्या जलसंधारण विभागाच्या तलावामध्ये आज या ठिकाणी आपण बोटिंगच्या नवीन अशा पर्यटनातला एक महत्त्वपूर्ण टप्पा असणाऱ्या कामाचा शुभारंभ केला आहे। खरं तर आजऱ्यातलं घाटकरवाडी हे दोन अर्थानं ओळखलं जाते। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ज्या किटवडे आजऱ्यातल्या घाटकरवाडीला ओळखलं जाते तीच घाटकरवाडी, जिथं प्रचंड पाऊस महाराष्ट्रात सर्वाधिक पडतोय, हा एका बाजूला ही ओळख आहे। आणि विशेषतः कोल्हापूर किंवा मुंबई गोवा हायवे जो आहे त्या गोवा हायवेवरती सुद्धा सगळे गोव्याला जाणारे पर्यटक जिथं थांबू शकतील अशा पद्धतीचा हा स्पॉट आहे। या ठिकाणी सुरुवात होणाऱ्या बोटिंगच्या निमित्तानं पर्यटनाला खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल। निसर्ग भरभरून देणारा निसर्ग बघायचा असेल तर घाटकरवाडी आणि या परिसरामधल्या प्रत्येक गावागावात आणि इथल्या मातीमध्ये सुद्धा त्याचा सुगंध आहे। आणि त्याच ठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देणारं बोटिंगचं काम इथं सुरू करतोय। अनेक वर्षाची मागणी होती, काही वेळेला शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता, पण आता सगळ्या गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा इथं आपल्याला संमती दिल्यामुळं जो हत्ती संपूर्ण सगळ्या शेतात संचार करत होता, त्यामुळे आमचे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी हत्ती संगोपन केंद्र होणार आहे। आणि थोडक्यात हत्ती संगोपन केंद्र झाल्यामुळं एका बाजूला हत्ती जे शेतात फिरतात ते थांबतील, पण त्याच्याबरोबरीनं हत्तींचा कॅम्प केल्यामुळं हत्तींचा पर्यटन बघण्यासाठी सुद्धा हजारो लोक इथे येतील। हे हत्ती पर्यटन केंद्र इकडच्या बाजूला असणारं जलसंधारण तलावातलं बोटिंग, त्यामुळं भविष्य काळामध्ये घाटकरवाडी आणि हा परिसर हा पर्यटनाचा एक मोठा स्पॉट होईल। त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली। याच्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे ते जलसंधारण विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणारे सन्मान्य मान्यवर, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि पर्यटनाची एक नवीन ओळख आजरा तालुक्यातल्या घाटकरवाडीमध्ये आज सुरू होते, त्याच्याबद्दल मी मनस्वी सर्वांना शुभेच्छा देतो।